हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी. चैतन्य श्री गुरु वैकुंठवासी तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर तथा आबा यांचे अनुग्रहित हरिभक्तिपरायण वैकुंठवासी किसनदादा निगडीकर यांच्या या पेजवरून बोलण्याची मला संधी मिळते आहे. ज्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली त्या हरिभक्तिपरायण माझे मित्र मारुती महाराज निगडीकर आणि त्यांचे सर्वच सहकारी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करतो. फक्त सुरुवात करताना एक गोष्ट सांगून जातो. याआधी लाईव्ह कधी केलेलं नाही आहे, त्यामुळं कदाचित जर एखादी चूक माझ्याकडून झाली तर आपण सर्वांनी आईच्या अंतःकरणाने ती पदरात घालावी अशी सर्वांना विनंती करतो आणि माझ्या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करतो. ज्यांच्या पेजवर मी आज बोलतो आहे त्यांच्याविषयी काय बोलावं. अत्यंत साधं असं वारकरी संप्रदायातलं व्यक्तिमत्व, साधं आणि सरळ. त्यांच्या संपर्कात आलेली जी माणसं होती त्यांनी खरं तर दादांचं वर्णन करावं. त्यामध्ये माझे पूज्य पिताश्री आणि गुरुवर्य दिंडी मालक ज्ञानोबा माऊली गोजेगावकर अशा अधिकारी व्यक्तींनी खरं तर दादांचं वर्णन करावं. पण ती संधी माझ्याकडं चालत आलेली आहे. पण मी माझ्या पद्धतीनं मोडकं तोडकं जसं जमेल तसं आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार. दादा हे व्यक्तिमत्व असं होतं, एकाच वाक्यात सांगून जाईल. अत्यंत साधे राहायचे दादा. कपड्यांना इस्त्री नसायची, कपड्यावर डाग पडलेले असायचे, मळकट असायचे. पण याला वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये एक सुंदर म्हण आहे. याला म्हणायचं साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. त्याला माझ्या भाषेत बोलायचं झालं तर मी असं सांगेन की दादा हे व्यक्तिमत्व असं होतं की ज्यांचा प्रदर्शनापेक्षा दर्शनावर जोर होता, आत्मदर्शनावर जोर होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादा. त्या दादांच्या चरणावर नतमस्तक होतो. दादांनी आयुष्यभर संत साहित्याची साधना केली, संत साहित्याचा ध्यास घेतला आणि संत साहित्य दादा खऱ्या अर्थानं जगण्याचा प्रयत्न करत राहिले. म्हणून या चिंतनामध्ये नेमका कोणता विषय मांडावा हा माझ्यापुढं प्रश्न होता. मग मी असा विचार करायला लागलो, दादांनी आयुष्यभर संत साहित्याची उपासना केली, संत साहित्याचा गाढा अभ्यास केला. दादांनी शब्दांची साधना केली आणि दादांनी शब्दांची साधना केली आणि योगायोग बघा किती सुंदर आहे. दादांनी शब्दांची साधना केली आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये, म्हणजे केवळ सातारा जिल्ह्यात नाही, केवळ महाराष्ट्रात नाही, केवळ भारत देशात नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शब्दांचा देव, ज्याचं वर्णन करताना ज्ञानोबराय असं करतात, हे शब्द ब्रह्म अशेष तिची मूर्ती सुवेश, जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. ज्ञानोबराय त्याचं वर्णन करताना गणपती बाप्पा कसा आहे ते वर्णन सांगताना ज्ञानोबराय सांगतात, तो शब्दांची मूर्ती आहे. हे शब्द ब्रह्म अशेष त्याची मूर्ती सुवेश. अत्यंत सुंदर अशी शब्दांची मूर्ती असणारा हा गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान आहे. आणि दादांनी ही शब्दांची साधना केली. एक शब्दांचा देव आपल्या घरामध्ये आहे आणि ज्यांनी शब्दांची साधना केली असे दादा, त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. म्हणून बोलावं नेमकं कशावर
हा विचार माझ्या मनामध्ये जेव्हा आला त्यावेळी एक जगद्गुरू तुकोबरायांचा अभंग माझ्या अंतर्मनामध्ये घुंगावत राहिला. तो सातत्यानं माझ्या पुढे येत राहिला आणि तो अभंग आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. जगद्गुरू तुकोबरायांनी शब्दांचं महत्त्व सांगितलं. एक शब्दांची देवता आपल्या घरात आहे. एक शब्दांची साधना करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादा. शब्दांची देवता आपल्या घरात आहे, पण तिचं नेमकं स्वरूप कसं आहे तर ते स्वरूप पाहायचं झालं तर नुसतं आरतीचं जरी चिंतन केलं ना गणपती बाप्पाच्या, तरी गणपती बाप्पा आपल्यासमोर उभे राहतील. इतकं सुंदर ती आरती आहे. त्या आरतीचं आपण चिंतन करत राहावं आणि समाधानी होत राहावं, इतकी सुंदर ती आरती आहे. काय आरती आहे? सुख करता दुःख हरता, वार्ता विघ्नांची नुरवी, पूर्वी प्रेम कृपा जयांची. एकाच या ओळीमध्ये 4 अर्थ भरलेले आहेत. गणपती बाप्पा कसे आहेत तर तो सुखांचा करता आहे. ज्याच्याकडे सुख मागावं किंबहुना जो सुखरूप आहे असा गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा कसा आहे तर तो दुःखांचं हरण करणार आहे. दुःख आपल्या आयुष्यातून नष्ट करणारा असा गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा कसा आहे तर वार्ता विघ्नांची नुरवी, त्याची उपासना करणारे जे भक्त आहेत ना, त्यांच्या आयुष्यामध्ये येणारी जी संकट आहेत, येणारी जी दुःख आहेत, त्या दुःखांची वार्ता न ठेवणारा म्हणजे दुःख नष्ट करणारा असं गणपती बाप्पा आहे. आणि गणपती बाप्पा कसा आहे अत्यंत सुंदर सांगितलं शेवटच्या तुकामध्ये, पूर्वी प्रेम कृपा जयांची. जगामध्ये सगळ्या गोष्टी मिळतील, सगळ्या वस्तू मिळतील, पण सगळ्या गोष्टींची विपुलता या जगामध्ये आहे, पण एक गोष्ट मात्र दुर्मिळ आहे आणि ती गोष्ट आहे प्रेम. हे प्रेम जर कोणाकडे पाहिजे असेल तर आमच्या गणपती बाप्पाकडे मागावं, कारण गणपती बाप्पा ही प्रेमस्वरूप देवता आहे. म्हणून पूर्वी प्रेम कृपा जयाची. कसं पूर्वी? भगवान श्रीकृष्णानं ज्याप्रमाणे द्रौपदीला वस्त्र पुरवलं ना, असं अमर्याद प्रेम पुरवणारा देवता म्हणजे भगवान गणपती बाप्पा. या भगवान गणपती बाप्पा याचं आणखी वर्णन करायचं झालं तर असं करता येईल की त्याचे डोळे छोटे आहेत, लहान आहेत. डोळे लहान आहेत याचं कारण सूक्ष्म दृष्टीनं पाहता यावं. कान मोठे आहेत याचं कारण सहनशील वृत्ती आहे गणपती बाप्पाकडं. कोणाचंही ऐकावं, निंदा केली स्तुती केली ऐकावं आणि ते कानामध्ये साठवावं. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे. ते मोठं पोट हे क्षमाशील वृत्तीचं द्योतक आहे. मोठं पोट हे क्षमाशील वृत्तीचं, किंबहुना असं म्हटलं जातं, आमचे वडील नेहमी सांगतात की जाड माणसांना राग कमी येतो. गणपती बाप्पाचं पोट मोठं आहे याचा अर्थ गणपती बाप्पा ही शांत देवता आहे आणि क्षमाशील देवता आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा विषय मी सांगून जाईन, सोंडेचं मुख आहे. कशासाठी असावं हे? तर याचं कारण असं आहे, हे ज्ञानोबारांनी वर्णन केलेली एक ओवी मला या ठिकाणी स्मरते. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. इतर जीवांचं आणि आपलं सख्य व्हावं असं दाखवणारा देवता म्हणजे भगवान गणपती बाप्पा आहे. किंबहुना अजूनही वेगळ्या भाषेत, ज्ञानोबारांच्या भाषेत जर वर्णन करायचं झालं तर मी त्याचं वर्णन असं करेन, कडेपूरच्या तिकडं आसद नावाचं गाव आहे. तिथं काल्याचं कीर्तन करत असताना मला एकानं फार सुंदर प्रश्न विचारला होता. त्याने असं विचारलं की गणपती बाप्पाला जी सोंड आहे ती गणपती बाप्पाची सोंड वाकडी आहे, ती वाकडी सोंड का असावी? तर ज्ञानोबारांनी सांगितलंय, जे तुझ्या विखी मूढ
तया लागे तू वक्रतुंड. किंबहुना गणपती बाप्पाला वाकडा असणाऱ्यासाठी गणपती बाप्पानं दाखवले की माझी सोंड तुमच्यासाठी वाकडी आहे, वाकडं वागू नका, वाईट वागू नका. आणि गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी सुद्धा ते दाखवत असतं की माझ्या भक्तांना जर तुम्ही त्रास दिला ना तर माझी सोंड वाकडी आहे, याचा अर्थ मी वाकडाही चालू शकतो, असं दाखवणारी ती सोंड आहे. असं अनेक पद्धतीनं गणपती बाप्पाचं वर्णन करता येईल. आणि शेवटी एकच सांगेन, आपल्या घराघरामध्ये गणपती बाप्पा आहे. या अनुषंगानं मला मांडण्याची संधी मिळते, माझं परम भाग्य आहे. घराघरामध्ये गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पा हे सगळ्यात मोठं कशाचं द्योतक असेल, ही देवता कशाचं द्योतक असेल, तीर्थाची धुरी जिये का माता पितरी, तिये सेवेशी कीर शरीरे लोन कीजे. आपल्या आई वडिलांना पृथ्वीपेक्षाही मोठं मानणारे, किंबहुना आई वडील हेच केवळ दैवत आहे असं मानणारे म्हणजे भगवान गणपती बाप्पा आहे. म्हणून मला जाता जाता एकच सांगावं असं वाटेल, बरीच आमची तरुण मुलं केवळ महाराष्ट्रात नाही तर जगभर भगवान गणपती बाप्पाचे भक्त आहेत. फार मोठमोठे उत्सव ही तरुण मुलं करत असतात, तर फार मोठे उत्सव चालू असतात आणि तरुण त्यामध्ये सक्रिय सहभागी असतात. अत्यंत चांगली गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांनी हा अत्यंत सुंदर असा पायंडा घालून दिलेला आपल्याला. पण एकच सांगून जाईल, गणपती बाप्पाची भक्ती जरूर तुम्ही करा, पण गणपती बाप्पाचा हा गुण मात्र लक्षात ठेवा, सकळ तीर्थाची धुरी जिये का माता पितरे. जर तुम्ही गणपती बाप्पाची भक्ती करत असाल आणि जर तुम्ही आईवडिलांना मानत नसाल किंवा आईवडिलांना सांभाळत नसाल तर ते गणपती बाप्पाला अजिबात मान्य होणार नाही. म्हणून आपण तीही काळजी घ्यावी आणि आपल्या आईवडिलांनाही अत्यंत श्रद्धेनं आपण सांभाळण्याचा प्रयत्न करावा. तेव्हा मी मूळ चिंतनाला घेतलेला जो विषय आहे तो आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. आता मी मगाशीच सांगितलं की गणपती बाप्पा ही शब्दमूर्ती आहे आणि दादांनी शब्दांची साधना केली, म्हणून मी हा अभंग चिंतनासाठी निवडला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. माझी पहिली शंका अशी आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांचं धन कसं काय असू शकतं असं मला प्रश्न पडला. आणि त्यावेळी माझ्यासमोर जगद्गुरु तुकोबारायांचा एक अभंग आला आणि तो अभंग असा आहे, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. किंबहुना मी त्यात जरा ॲड करून सांगेन, धनासाठी घेती प्राण. अशीही काही लोक आहेत. आपण जे धन मानतो त्या धनासाठी बरीच लोक प्राण घ्यायला आणि द्यायला कमी करत नाहीत. तुकोबाराय शब्दांना धन मानतात. अर्थात जोडून या धन तुकोबारायांनी म्हणलंय, त्याही धनाबद्दल वर्णन केले, तोही चांगल्या मार्गाने मिळवावा असं तुकोबारायांनी सांगितलं. पण शब्दांच्या धनासाठी ज्यानं आयुष्य वेचलं किंबहुना ज्यानं जीवन वेचलं असं कोण असेल का नाही, मी जरा विचार करायला सुरुवात केली. आणि खरं सांगू तुम्हाला, जिथं प्रश्न निर्माण होतो उत्तर तिथंच असतं. फक्त शोधावं लागतं, फक्त जरा थोडंसं स्वतःला त्रास करत करत चिंतन करावं लागतं. आणि त्याचं उत्तर मला रामायणामध्ये मिळालं. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण घेती प्राण अशी अवस्था आहे. आणि त्रेतायुगामध्ये रामप्रभू केवळ शब्द दिलाय, वडिलांना शब्द दिलाय, म्हणून 14 वर्ष वनवास सहन केला रामप्रभूने. याचं कारण एकच, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. काय कमी होती रामप्रभूंना? खरं सांगू तुम्हाला, अयोध्येचा होणारा राजा, दशरथाचा मुलगा, साक्षात महाविष्णूचा अवतार, लक्ष्मीचा पती, इतकं सगळं असतानाही सारे राजभोग, सारं वैभव, सगळं काही त्यागून रामप्रभू 14 वर्ष वनवासाला गेले. कशासाठी गेले असतील? केवळ वडिलांनी दिलेला आईला शब्द, तो शब्द पाळण्यासाठी
रामप्रभू वनवासाला गेले आणि तिथली सगळी दुःख, कसल्याही सुविधा नसताना पूर्ण दुविधेमध्ये ते सगळं रामप्रभूंनी सहन केलं. कशासाठी? वडिलांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी. म्हणून रामप्रभूंना 3 बिरुद आहेत. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. त्यातलं एक महत्त्वाचं आहे एकवचनी. असे रामप्रभू होते. मग रामप्रभू हे शब्दांसाठी, दिलेल्या शब्दांसाठी आपलं आयुष्य वेचणारं असं व्यक्तिमत्व होतं. शब्द काय करू शकतात याची फार फार सुंदर चिंतनं मला सुचलेली आहेत. पण मला सुचलेले आहेत असं म्हणण्यापेक्षा त्यात कुठंतरी आत्मप्रौढी येईल, सुचत गेली. शब्द काय करू शकतात? फार सुंदर चिंतन आहे. शुकाचार्य जनक राजाला भेटायला गेले आणि निरोप दिला. म्हटले, जनक राजांना सांगा मी शुक आलेलो आहे. शुकाचार्यांना माघारी निरोप आला, एकटेच या. असं 3 वेळा घडलं. आणि मग शुकाचार्यांच्या लक्षात आलं की काहीतरी बोलताना आपल्याकडून घोळ झालेला आहे. मग शुकाचार्यांनी निरोप पाठवला, शुक आपल्या भेटीसाठी आलेले आहेत असं जनक राजाला सांगा. जनक राजे आणि शुकाचार्य यांची भेट झाली नव्हती. प्रत्यक्षात ते भेटले नव्हते, पण केवळ शब्दांनी सर्जरी करून अहंकार घालवून टाकला, मीपणा घालवून टाकला. शब्द काय करू शकतात? शब्द हे फार मोठं शस्त्र आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. बरं, फार मोठं शस्त्र आहे. त्यांना अहंकार घालवला. म्हणून खरं पाहिलं तर मी हे चिंतन निवडण्याचं कारण, शब्द ही माणसाची ओळख आहे. शब्द हा माणसाचा स्वभाव आहे. 84 लक्ष योनी जीव आहेत. यामध्ये माणसाला या सगळ्यांपासून वेगळं करणारा हा शब्द, मन, या गोष्टी माणसाला वेगळ्या करणाऱ्या. पण ते शब्द कसे असावेत याचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय आपल्यासमोर मांडत आहेत. आणि शब्दावरून माणसाचा स्वभावही कळून येतो. आता मी जे बोलतोय त्या शब्दांमध्ये मार्दव जर आलं तर ऐकणारे असं म्हणतील की हा बरा आहे. आणि कदाचित जर मी थोडासा रागानं बोललो किंवा एखादा विचित्र शब्द माझ्या मुखातून गेला तर माणसं म्हणतील काहीतरी घोळ आहे. हे शब्दांवरून कळत असतं, लक्षात ठेवा. म्हणून शब्द काय करू शकतात? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते आमच्या घरचं धन आहे. आणि ते काय करू शकतात? तर शब्द तुम्हाला संकटाशी लढण्याची प्रेरणा देतात. एक फार सुंदर उदाहरण माझ्यासमोर आलं. काशीमध्ये नरेंद्र नावाचा मुलगा विश्वनाथाच्या दर्शनाला गेला, जे नंतर स्वामी विवेकानंद झाले. आणि तिथं प्रकार असा होता, विश्वनाथाच्या दर्शनाला जाताना त्या काळात माकडं होतीच होती, पण आत्ताही ती आहेत, फक्त त्या काळात जास्त होती. कोणीतरी नरेंद्राला सांगितलं, बाळा तसं जाऊ नको विश्वनाथाच्या मंदिरात, तिथं माकडं फार आहेत, ती माकडं त्रास देतील. त्यांनी सांगितलं, छे काय करतायत? तरी एकानं ती चण्याची पुडी घेतली आणि नरेंद्राच्या हातात ठेवली. नरेंद्राने ती पुडी घेतली आणि कसं तरी रागानं विश्वनाथाच्या मंदिरापर्यंत ते चालू लागले. चालता चालता माकडं आलीच. संकट ही अशीच माकडं असतात, लक्षात ठेवा. माकडं आलीच. मग त्या माकडांनी विवेकानंदावरच्यावर झेप घ्यायला सुरुवात केली. अर्थात त्यावेळी त्यांना साक्षात्कार झालेला नव्हता, आत्मसाक्षात्कार झालेला नव्हता. साधे कॉलेजला जाणारे एक तरुण मूल, किंबहुना 20-21 वर्षाचं वय त्यांचं असेल, असे नरेंद्रनाथ. आता काय करायचं? बऱ्याच माकडांनी त्यांच्यावर आक्रमण केलं. मग त्यांनी ती पुडी काढली आणि त्या पुडीतली चणे टाकायला सुरुवात केली. पण चणे संपले. आता काय करायचं? मग विवेकानंदांनी काय केलं? त्या नरेंद्रानं
एक मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये छोटंसं मंदिर होतं, त्यामध्ये प्रवेश केला आणि तिथं उभे राहिले. घाबरलेला माणूस असला ना की त्याचे हातपाय थरथर कापतात. विवेकानंद तिथं उभे राहिले. एक साधू आतमध्ये साधना करत होते, शांत बसलेले होते. अचानक त्यांचा डोळा उघडला. समाधी अवस्थेतून ते बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं एक मुलगा घाबरलेला आहे. त्याने विचारलं, बाळा काय झालं? त्यांनी सांगितलं, अहो ती माकडं मला फार त्रास देत आहेत. त्यांनी सांगितलं, बरं मग? काय नाही म्हणले. त्यांना चणे टाकले तरी ती माझ्या अंगावर येत आहेत. आता चणे माझ्याकडचे संपले, आता मी काय करू? महादेवाच्या मंदिरामध्ये मला दर्शन घ्यायसाठी जायचं आहे. त्यांनी सांगितलं, बाळा एक काम कर, बाहेर जा, सर्व शक्ती एकवट, आत्मविश्वासानं त्यांच्यासमोर उभा राहा आणि केवळ रागानं डोळे विस्फारून त्यांच्याकडे पहा आणि असा पहा की त्यांना तुझी जरब वाटली पाहिजे. त्यांनी नरेंद्रनाथाने विचारलं, तेवढ्यावर काम होईल? ते म्हणले, जरूर होईल, जा तू बाहेर. हा साधूनं दिलेला शब्द कुठंतरी नरेंद्रनाथांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करून गेला. ते बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर ती माकडं पुन्हा आलीच ना. ही संकट नावाची माकडं सातत्यानं आपल्या आयुष्यावर आक्रमण करत असतात. ती माकडं पुन्हा आलीच. नरेंद्रनाथांनी आपल्या हाताच्या मुठी घट्ट वळल्या आणि त्या माकडांच्याकडं विस्पारलेल्या डोळ्यानं पाहिलं. ज्यानं हा दृष्टांत लिहिलाय ना, तो लिहिणारा असं सांगतो, चरित्रकार असं सांगतो की त्यानंतर ती माकडं कुठं निघून गेली, पळून गेली ती माहीत नाही. ती पळूनच गेली. याचा अर्थ असा आहे की संकट नावाची माकडं घालवण्यासाठी शब्दच आपल्याला कारणीभूत होतात. फक्त ते योग्य व्यक्तीकडून आपल्याकडे पोहोचले पाहिजेत. म्हणून शब्द हे फार मोठं धन आहे. शब्द आणखी काय करतात तर शब्द आपल्याला जागं करतात. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. कुणाला जागं केलं? मी सामान्याचं उदाहरण नाही सांगत आहे. कदाचित सांगताना माझ्याकडून एखादा चुकीचा शब्द वापरला जाईल, पण फार मोठ्या विभूतीचं उदाहरण आपल्यासमोर मांडतो. मांड्यासाठी भांडं मिळत नाही म्हणून ज्ञानोबाराय उद्विग्न झाले. ताटी लावली आणि ज्ञानोबाराय रागावून बसले. तिथं मुक्ताबाई होत्या. मुक्ताबाईंनी हाक मारली, ज्ञानदादा, अरे दार उघड. ज्ञानदादानं सांगितलं, मला नाही, या जगाचं तोंड नाही पाहायचं. मी भांडं मागायला गेलो तर साधं भांडं मला दिलं नाही, यांनी मला मारलं. नको आहे मला, हे जगच नको आहे. मुक्ताबाईंनी फार सुंदर चिंतन त्यांच्यासमोर मांडलं. विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावी पाणी. आपण तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ज्ञानोबारायांचा राग मावळला आणि ज्ञानोबाराय बाहेर आले आणि ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईचं दर्शन घेतलं. कारण मुक्ताबाई त्यावेळी ज्ञानोबारायांच्या गुरु झाल्या. हे केवळ मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांचा राग घालवला. शब्दांच्या माध्यमातून आलेला राग घालवला आणि त्यांना पुन्हा एकदा जागं केलं की तुम्ही सामान्य कार्यासाठी नाही आलेला ज्ञानदा, तुम्ही आलेला आहात ते जगबोधे निववावे यासाठी आलेला आहात. आणि मग तेच ज्ञानोबाराया आपल्याला ज्ञानेश्वरीसारखं दान देतात, अमृतानुभवासारखं दान देतात, हरिपाठासारखं दान देतात, चांगदेव पार्श्वतीसारखं दान देतात. तेच ज्ञानोबाराया शब्दांचं महत्त्व सांगतात. हे शब्दब्रह्म अशेष. किंवा ज्ञानोबाराय म्हणतात, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. या अनुषंगानं फक्त एकच मुद्दा जरा विषयांतर करून सांगेन. बरेच लोक आता असं समजतात की जग जवळ आलंय. आता कोरोनानं बऱ्याच लोकांना कळलंय की जग किती जवळ आलंय. पण खरं सांगू तुम्हाला, जग कितीही जवळ येऊ द्या, आपली जी लहान मुलं आहेत ना, त्यांना मातृभाषेतनं शिक्षण द्या. कारण माझ्या मातृभाषेमध्ये आपल्या मराठी भाषेचं वैभव आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये जेवढे संत झालेत ना, तेवढे मला नाही वाटत की इतर कुठल्या भाषेत झालेत. तेव्हा मातृभाषेतनं शिक्षण द्या, म्हणजे त्यांना आपले संत कळतील. म्हणून आपल्या संस्कृतीचं त्यांना ज्ञान पहिलं द्या आणि मग त्यांना
इंग्रजी शिकू द्या, इंग्रजी शिकण्याबद्दल कोणाचाही विरोध नसावा. जगामधली ती जागतिक भाषा आहे, पण पहिली मराठी भाषा शिका, कारण मराठी भाषे इतकं वैभव दुसऱ्या कोणत्या भाषेत आहे, मराठी भाषे इतकी श्रीमंती दुसऱ्या कोणत्या भाषेत आहे असं मला तरी नाही वाटत. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. तेव्हा ही शब्द मराठी भाषेमध्ये ज्ञानोबारांनी लिहिली. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके. शब्द आणखी काय करू शकतात? तर मला तुकोबारांच्या आयुष्यातला एक दृष्टांत आठवतो. जगद्गुरू तुकोबराया यांना अत्यंतिक त्रास देणारे रामेश्वर भट्ट. पण पहा संतांचं जीवन कसं असतं पहा. जे शत्रू असतात ना, ते नंतर काही काळानं संतांच्या व्यक्तिमत्वानं बदलतात आणि ते बदलावेत. आपल्याकडं पाहून दुसऱ्याला कुणाला तरी बदलावंसं वाटावं, हेच जीवन असावं. आपल्याकडं पाहून जर एखाद्याला बिघडावंसं वाटलं तर ते जीवन खरं नाही असं मला वाटतं. तेव्हा जगद्गुरू तुकोबरायांना रामेश्वर भट्टांनी अत्यंत त्रास दिला. अर्थात तुकोबरायांचंच एक अभंग सांगतो. तुका म्हणे तुची खेळे रोहित आहे. त्यांनाही स्फूर्ती देणारे देवच आणि तुकोबरांनाही त्रास सहन करायला लावणारे देवच असं तुकोबरा एका ठिकाणी सांगतात. तर त्या रामेश्वर भट्टांनी जगद्गुरू तुकोबरायांच्या वह्या बुडवल्या, बरंच काय काय प्रकार झाले. आपण इतिहास पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याच रामेश्वर भट्टांची एका विहिरीमध्ये आंघोळ केल्यामुळे अंगाची लाहीलाही झाली. त्या मलम फकीरानं भारलेली ती विहीर होती. अंगाला रामेश्वर भट्टांच्या फोड आले, अंगाची आग व्हायला लागली आणि रामेश्वर भट्टांनी विचारायला सुरुवात केली, मी बरीच औषधं केली पण याला उपाय नाही, काय करावं? तेव्हा कोणीतरी त्यांना सांगितलं, याच्यावर उपाय फक्त एकाच माणसाकडे आहे आणि ते म्हणजे जगद्गुरू तुकोबराय. तुम्ही तुकोबरायांच्याकडे जा आणि तुकोबराय ते तुम्हाला औषध देतील. पण झालं असं, ते स्वतः तुकोबरायांच्याकडे गेले नाहीत. कारण जीवनात घडतं असंच. मी कुठंतरी वाचलंय की कोणत्या तरी एका देशामध्ये असं म्हटलं जातं की कदाचित स्वप्नात जरी राग आला तरी सकाळच्या वेळी उठून ते माफी मागतात. इतकं वास्तववादी जीवन आपल्याकडं घडत नाही. एखाद्याचा आपल्याला राग आला तर आपण तो राग व्यक्त करतो, पण एखाद्याची क्षमा मागायची झाली तर आपण चटकन मागू शकत नाही. हा आपला स्वभाव असतो, माणसं आहोत आपण. रामेश्वर भट्टांनी प्रत्यक्ष गेले नाहीत, पण रामेश्वर भट्टांनी एका जणाला पाठवलं आणि औषध लिहून द्या म्हणून कागद दिला. तो कागद तुकोबरायांनी घेतला आणि तुकोबरायांनी त्याच्यावर एक सुंदर अभंग लिहिला. हा प्रसंग वाचताना सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं. काय तुकोबरायांचं जीवन असावं. ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी सुद्धा तुकोबरायांच्या मनामध्ये कसलाही द्वेष आला नाही. तुकोबरायांनी अभंग लिहून दिला, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. हा पूर्ण अभंग आपण गाथ्यामध्ये जर पाहिला ना, फार सुंदर अभंग आहे. ह्या अभंगाची मी पार्श्वभूमी अशासाठी सांगितली, हा अभंग रामेश्वर भट्टांनी वाचला आणि त्यांच्या अंगाचा दाह पूर्णपणे थांबला, अंगावर आलेले फोड पूर्णपणे नष्ट झाले. ही तुकोबरायांच्या शब्दाची ताकद. ते तुकोबराय सांगतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द हे शत्रुत्व मिटवू शकतात. हे जगद्गुरू तुकोबरायांच्या या दृष्टांतावर वरून आपण शिकू शकतो. शब्द किती प्रभाव पाडू शकतात याचं एक सुंदर उदाहरण मी आपल्यासमोर मांडेन. एक जागतिक कीर्तीचा राजा, आपलं सद्भाग्य आहे ते महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, छत्रपती शिवराय, ज्यांचं वर्णन करताना काही चरित्रकार असं लिहितात, त्यांनी एखाद्या मावळ्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि कानामध्ये काही शब्द सांगितले तर हयातभर तो मावळा शिवाजी महाराजांच्यासाठी लढायला तयार व्हायचा. इतके सुंदर शब्द वापरणारे शिवाजी महाराज, काय ताकद असावी शब्दांमध्ये त्यांची. म्हणून शब्दांचे फार मोठे फायदे आहेत. म्हणून जगद्गुरू तुकोबराय सांगतात,
की बाबा रे आमच्या घरी शब्दांचं धन आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, हे सगळं सांगत असताना हे शब्दांचे फायदे किंवा शब्दांबद्दल मी बोलतोय हे कशासाठी, की तुम्ही कादंबरी वाचायला लागावं, तुम्ही कविता वाचायला लागावं, यासाठी. तुम्ही ते वाचाच, पण संत साहित्य वाचून बघा. म्हणजे संत साहित्यात काय ताकद आहे हे आपल्याला कळेल. मी कधी कधी कीर्तनामधून सांगत असतो की आता अलीकडे एक फॅड निघालेला आहे. कीर्तनामध्ये संत साहित्याला चित्रपटाच्या चाली लावल्या जातात. मी कधी कधी लोकांना विचारतो की बाबांनो तुम्हाला काय वाटतं, ह्या लावाव्यात की नाहीत? तर बऱ्याच लोकांचं मत असं असतं की नाही लावाव्यात, लावू नयेत. पण अर्थात माझा अर्थ समजून घेतला तर तुमच्या लक्षात येईल. यावरनं विपर्यास होऊ नये. ज्याचं त्याचं मत असू शकतं, तसं माझंही हे मत आहे. माझं असं मत आहे की जर लावल्या तरी काही हरकत नाही. याचं कारण, एखादी चाल ऐकून जर एखादा मुलगा त्या कीर्तनाकडं किंवा त्या भजनाकडं ओढला जात असेल तर तो फायदाच आहे, लक्षात ठेवा. आणि काही दिवसानं फायदा असा होईल की तो चाल विसरून जाईल, पण संतांचे ते शब्द लक्षात ठेवेल. आणि ते संतांचे शब्द त्याच्या आयुष्याचं कल्याणकारी केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून चाल ही तात्पुरती आहे आणि अभंग हा अभंगच आहे, हे विसरता कामा नये. त्या अभंगाला कधीच गालबोट लागण्याची शक्यता नाही. फक्त ती निवडताना आपण सात्विक पद्धतीनं निवडावी, एवढी मात्र विनंती करावीशी वाटते. तेव्हा संतांचे हे शब्द आपण अभ्यासतो आहोत किंवा त्याच्यावर चिंतन करतो आहोत. म्हणजे जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आम्हा घरी धन शब्दांची चरतने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दचे आमच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. संतांच्याकडे देण्यासारखं दुसरं काहीच नसतं, पण विचारांचं धन असतं. त्या विचारांचे ते धन सर्व लोकांना ते वाटत असतात. आणि मग तुकोबारा सांगतात, शब्द आमच्यासाठी काय आहेत? तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. एक भागवतामध्ये फार सुंदर दृष्टांत आलेला आहे. आणि तो दृष्टांत असा आहे की एक भिंगुरटी आणि एक आळी. एक भिंगुरटी एका आळीला आणते आणि ती सारखी तिला टोचते. ती आळी अशी चिंतन करते की ते आता भिंगुरटी येईल आणि ती मला टोचेल, भिंगुरटी येईल मला टोचेल, भिंगुरटी येईल मला टोचेल. होतं असं की काही दिवस निघून जातात आणि जगद्गुरु तुकोबारा त्याचं वर्णन करतात. तुका म्हणे, आळी जीवे नुरेची वेगळी. ती आळी ही आळी राहत नाही, ती भिंगुरटी होऊन जाते. मी शब्दांची ताकद सांगतोय बरं. जगद्गुरु तुकोबारांच्यासाठी शब्द काय आहेत? तुकोबारा सांगतात, तुका म्हणे, पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आता ह्या आळीच्या बाबतीत मी जे सांगितलं ना, ती शब्दांची विध्वंसक ताकद आहे. आपण चिंता करत बसलो, एखादी गोष्ट जर आपण होणार नाही, जमणार नाही असं जर चिंतन करत राहिलो ना, तर जिथं आपण चिंतन करतो ना, ती वास्तू तथास्तू म्हणत असते. असंच होऊ दे असं म्हणत असते. आणि आपण जर असा विचार केला ना, ठीक आहे, काहीतरी चांगलं होईल, काहीतरी आयुष्यामध्ये बरं घडेल, असं जर विचार केला ना, तर वास्तू तथास्तू म्हणेल. ही शब्दांची ताकद आहे. आणि माझ्यावर विश्वास नसला ना, तर चिंतन करून बघा. आता हे प्रवचन संपलं की आपण एकच चिंतन करून बघा की बसल्या बसल्या विचार करायचं मला थोडीशी कणकणी आली. अर्थात या दिवसात हे चिंता करणं असली बरी नाही कोरोनाच्या काळात. पण जर असा विचार केला तर सकाळपर्यंत तुम्हाला कणकणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण शब्द हे तुमच्या अंतर्मनावर परिणाम करतात आणि अंतर्मन तसं वागायला लागतं. म्हणून चांगले चांगले शब्द आपण निवडावेत, बोलावेत. ते चांगले शब्द कुठं असतील तर संत साहित्यात आहे. म्हणून संत साहित्य आपण अभ्यासावं, वाचावं. हा लॉकडाऊनचा काळ आहे. बघता बघता 6 महिने निघून गेले आणि 6 महिन्याचा काळ लोटून गेला. हे बाकी काही करताना, टी व्ही पाहताना, इतर काही करताना वेळ कसा गेला कळत नाही. संत साहित्य हातामध्ये घ्या, वेळ कसा गेला हेही कळणार नाही.
आणि वेळ सार्थकी लागला हेही लक्षात येईल. आणि वेळ सार्थकी लावायचा असेल तर संत साहित्य वाचा. म्हणून त्या संत साहित्यातलं एक वचन आपल्यापुढं मी मांडलं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. आता शेवटी जाता जाता एकच मुद्दा सांगून जाईल. या भागामध्ये आमच्या हरिभक्तीपरायण किसनदादा निगडीकर, खरं तर गोजेगावकरांचा दिंडी सोहळा, या दिंडी सोहळ्यामध्ये चालणारे दादा, हा नारायणदादा गोजेगावकर दिंडी सोहळा, किंबहुना त्यांच्याही आधीपासून आमच्या घरामध्ये चालणारी ही 3-4 पिढ्यांची परंपरा. आणि त्या दिंडी सोहळ्यामध्ये चालणारे दादा हे एक वारकरी. पण त्या काळाचं वैभव इतकं जबरदस्त होतं, इतकं सुंदर होतं की दादा आणि दादांच्या समवेतची जी टीम होती, जी मंडळी होती, ते फार पहाडासारखी मंडळी आम्ही पाहिली, फार मोठी. आणि ज्यांचं मी मगाशी उल्लेख केला ना, चैतन्य श्री गुरु आबासाहेब महाराज हे सातारा जिल्ह्याला भजनाचा बालेकिल्ला म्हणायचे. कोण कोण होतं त्या बालेकिल्ल्यात? आमचे चिंचनेरचे यशवंत आप्पा, यशवंत भाऊ, चिंचनेरचेच दुसरे एक मारुती पवार म्हणून होते, 2 जण होती मारुती पवार. अशी दिग्गज मंडळी या भागामध्ये होती. आमच्या हरिभक्तीपरायण पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर हे त्याच काळातले. आमच्या हरिभक्तीपरायण मारुती नाना तासगावकर, माझे पिताश्री गुरुवर्य दिंडी मालक ज्ञानोबा माऊली गोजेगावकर, आमचे कदम सरांचे वडील विष्णुपंत नाना चिंचनेरकर, आणखी अशी दिग्गज मंडळी होऊन गेली या भागामध्ये. गजानन दादा भोसरेकर असतील, केशवांना लोणीकर असतील, रहमतपूरचे अण्णा असतील, न्हावीचे दिंडी मालक असतील, किती किती पहाडासारखी अशी माणसं. ही माणसं जर भजनाला उभी राहिली ना तर रात्र रात्र उभं राहून ही भजन करायची. आज आम्ही कीर्तनाला उभं राहिलो तर आम्हाला 2 तासानंतर आमचे पाय दुखायला लागतात. पण केवढी मोठी साधना या लोकांनी केली. या सगळ्यांचा उल्लेख करण्यामागचं कारण, दादा या सगळ्यांच्या बरोबर राहिले आणि दादांच्या बरोबर हे सगळे राहिले. आमच्या निगडीचे मारुती कुंडलिका पवार असतील, किंवा आमचे विष्णू आबा असतील, नामो अण्णा असतील, हनुमंत पवार असतील, किंवा शिवाजी दादा असतील, ही मंडळी त्या काळात दादांना फार मोठं सहकार्य त्यांनी केलं. कारण दादांचं व्यक्तिमत्व साधं होतं, संसाराकडे त्यांनी नाही लक्ष दिलं. आमच्या हरिभक्तीपरायण मारुती महाराजांना आता खरं बोलायला गेलं तर मारुती महाराजांचं आता देवाच्या कृपेनं फार बरं चाललंय. पण दादांना फार त्रास सहन करावा लागला. आणि मारुती महाराजांची अशीच प्रगती होत राहो, सर्वांचीच हो, ही इच्छा व्यक्त करतो. या सगळ्यांचं वर्णन करण्याचं कारण की या सातारा जिल्हा जो बालेकिल्ला आबा म्हणत होते, ती ही सगळी मंडळी एकत्र यायची. एक भजनाचा वेगळा आनंद या सातारा जिल्ह्यामध्ये या लोकांनी दिला. कदाचित माझ्याकडून नामोल्लेख करताना एखाद्या व्यक्तीचं नाव राहण्याचीही शक्यता आहे, मी त्याबद्दल त्यांची माफी मागेन. पण ही सगळी ज्ञात अज्ञात सगळी मंडळी यांनी भजनाचा, हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कली काळाचा, अशा पद्धतीनं भजन केलं. आणि जाता जाता एकच वाक्य सांगेन. कधीतरी मी विष्णुपंत नाना कदम चिंचनेरकर यांचं कीर्तन वाजवायला गेलेलं असताना नानांनी खंत व्यक्त केली माझ्याकडं की हनुमंतराव, याच्या आधीची पिढी ही आबांचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जायची, याच्या पुढच्या भजनाचं कसं होईल याची मला चिंता लागून राहिली आहे. कारण त्या काळात फक्त कदम सर आणि काही 2-3 मंडळी, आमचे रामकृष्ण महाराज असतील, संजय महाराज असतील, अशी काही मंडळी पुढच्या पिढीची तयार झालेली होती. ही परमार्थ क्षेत्रात काम करत होती, भजन कीर्तन करत होती. पण त्यांच्यानंतर कोण, असा प्रश्न होता. मला आज नानांचं स्मरण करताना असं वाटतं की सातारा जिल्ह्यामध्ये एवढी मोठी फळी भजनाच्या क्षेत्रात तयार झाली, कीर्तनाच्या क्षेत्रात, वारकरी संप्रदायाच्या क्षेत्रात तयार झाली. आज नानांना, दादांना, आबांना
पुंडलिक महाराजांना हे पाहून अत्यंत आनंद होत असेल की सगळ्यांच्या चरणावर आणि विशेषतः दादांच्या चरणावरही सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.